दिवा हा ज्ञान, सकारात्मक आणि अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो. हॅलो, वेलकम टू अनदर व्हिडिओ. मी जयश्री. तर आज आहे दीप अमावस्या, त्यामुळेच इथे मी सर्व दिवे वगैरे घासायला घेतले. तर आजच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे, समई, पंत्या आणि दीपज्योतीने या सर्व धुवून आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची असते. कारण दिव्याबद्दलची आपण त्याबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढील येणारा जो वेळ आहे किंवा काळ म्हणा, त्याचा तो सुख समृद्धीचा जावो आणि याच उद्देशाने ही पूजा केली जाते. आणि पहिल्यांदा मी यावेळेस पिठाचे दिवे पण बनवणार होते. आता तेच इथे मी तयार करत होते. तर आता समूहमध्ये येणार नाही असं तर होणार नाही, त्याला पण पिठाचा दिवा बनवायचा होता. तो सारखा यायचा आणि कापूस वगैरे घेऊन पडायचा. असं पकडापकडी करत करत आमचे दिवे पण बनून झाले आणि सर्व वाती वगैरे बनवून ठेवल्या होत्या. त्यानंतर हा समर्थने बनवला होता त्याचा दिवा. नंतर सर्वात पहिले पूजा वगैरे मांडली, फुलं वगैरे आणलेले होते, तेच दिव्यांची पहिले पूजा करायला घेतली आणि त्यानंतर मग समर्थचं पण औक्षण करायला घेतलं. असं म्हणतात आपल्या बाळाला आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभावं आणि दिव्यासारखं बाळाचं आयुष्य सदैव प्रकाशमय आणि सुखी राहावे. म्हटलं दर बड्डेच्या दिवशी त्याची मी आरती करते त्याला असं वाटलं आज त्याचा हॅपी बर्थडे, तो हॅपी बर्थडेचंच गाणं म्हणत होता आणि त्याला असं वाटतं आता हे फुंकायचं, पण तो तसं करायला पण लागलेला होता. चांगली त्याची नजर वगैरे काढली दिव्यांनी आणि त्यानंतर घराबाहेर पण 2 दिवे ठेवले होते आणि नंतर तुळशीमध्ये पण ठेवलं होतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.